तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं आता अहिल्याने ते गिफ्ट्स घेऊन आदित्य पारूकडे प्रीतम आणि प्रियाला पाठवलेलं असतं. आता तर प्रिया आनंदातच पारूला सांगू लागते, बघ ग पारू, आईनं ना तुझ्यासाठी गिफ्ट दिले आहे. आता पारूला मात्र सतत त्या हॉस्पिटलमधलंच आठवत असतं, त्यामुळे ती प्रियाकडेच बघू लागते. तर त्यावेळी आता पारू, आदित्य, प्रिया आणि प्रीतम खूप खुश असतात. त्यानंतर ते गिफ्ट वगैरे घेत असतात. तर त्यानंतर लगेचच पारू म्हणू लागते की प्रीतम सर, तुम्ही आता जेवणच करून जा. तर त्यानंतर लगेचच पारू विचारूही लागते की प्रीतम सर, तुमच्यासाठी काय जेवायला बनवायचं आहे. तर त्यावेळी लगेचच प्रीतम म्हणू लागतो, माझ्यासाठी ना छान अशी पुरी भाजी बनव, त्यासोबत पुलाव आणि श्रीखंड पण बनव, अशा 2-3 भाज्या बनव बरं का, आणि स्वीट्समध्ये पण काहीतरी छान बनव. आता त्यावेळी प्रीतमचं असं बोलणं ऐकून आदित्य तर प्रीतमकडेच बघू लागतो. बाकी सगळेजण हसत असतात. तर त्यावेळी प्रीतम म्हणतो, काय झालं हसायला, मी का आता माझ्या घरामध्ये एवढं पण सांगू शकत नाही का. तर दुसरीकडे इकडं श्रीकांतनं मात्र घराची सगळे सजावट करायला सांगितलेली असती. त्यावेळी अहिल्या मात्र तिथे येते. अहिल्या विचारू लागते, काय रे श्रीकांत, हे काय चालू आहे, आज आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे का. पण त्यावेळी श्रीकांत म्हणतो, वेळ आल्यावर तुला सगळं काही नक्कीच कळेल. आता श्रीकांत मात्र लगेचच अहिल्याला काही सांगत नसतो, त्यामुळे अहिल्या मात्र काळजीत पडते. इकडे प्रिया मात्र पारूला सांगू लागते की पारू, नको काळजी करू, प्रीतम तुझी मस्करी करताय. आता आपण ना सगळेजण आपल्या घरी जाऊनच जेवण करणार आहेत. आता मी ना प्रीतम आणि मी तुम्हाला घ्यायला आलो आहेत, बाबांनी तसं सांगितलं आहे. आता हे ऐकून मात्र पारू तर प्रियाकडे बघतच राहते. तर आदित्यला पण धक्का बसतो. त्यावेळी प्रीतम खूप खुश असतो. त्यानंतर मग पारू प्रियाला म्हणू लागते की प्रिया मॅडम, तुम्हीच मला हॉस्पिटलमध्ये म्हणले आहात ना की तू अजिबात घरी यायचं नाही आहे. त्यावेळी आता प्रिया म्हणू लागते की पारू, मी ना हे सगळं काही खोटं बोलले होते, कारण मला तुला हॉस्पिटलमधूनच घरी घेऊन जायचं नव्हतं. तर तुला घरून इथून मानाने सन्मानाने वाजत गाजत घरी न्यायचं होतं, म्हणून हा सगळं मी नाटक केलं होतं. त्यावेळी प्रिया पारूला सांगू लागते, खरं तर पारू, हा प्लॅन बाबाचाच होता. बाबांनी मला हे सगळं करायला सांगितलं, पण तुला खरंच खूप वेगळं वाटलं ना गं. आता त्यावेळी पारूला तर रडायलाच येतं. पारू मात्र डायरेक्ट प्रियाला मिठीच मारते, पण प्रिया तिला सॉरी पण म्हणत असते. तर दुसरीकडे अहिल्याला काही राहवतच नाही. अहिल्या म्हणू लागते की श्रीकांत, सांगणार आहे घरी कोणी पाहुणे येणार आहेत का. आता त्यावेळी श्रीकांत सांगू लागतो, हो, आता माझ्या मुलाचा न वनवास संपणार आहे. माझा मोठा मुलगा आदित्य आणि त्याची बायको म्हणजे माझी सून आज घरी येणार आहे. अहिल्या तर खूपच रागाने श्रीकांतकडे बघू लागते. आता त्यावेळी श्रीकांतला अहिल्या म्हणू लागते की श्रीकांत, तुझा हट्ट आता सोडून दे बरं का, काही गरज नाही. जे लोक आपलं घर सोडून गेले आहे ना, त्यांनी पुन्हा या घरामध्ये यायची काहीच गरज नाही. पण मात्र श्रीकांत काही ऐकतच नव्हतो. आता श्रीकांत म्हणू लागतो, अहिल्या तू विसरतीस, तू मला वचन दिलं होतं की मी जसं म्हणीन ना तसंच तू करणार आहे. त्याच्यामुळेच मी ते ऑपरेशन करायला तयार झालो. आज आता माझा मोठा मुलगा आणि माझी सून म्हणजेच माझ्या घरची लक्ष्मी परत येणार आहे. पण अहिल्याला मात्र ते काही आवडलेलं नसतं. दुसरीकडे प्रियाने मात्र पारूला छान असं घरी नेण्यासाठी तयार केलेलं असतं. तर दुसरीकडे प्रीतमनेही आदित्यला छान त्याच्यासारखंच रेडी केलेलं असतं. जेव्हा आदित्य, प्रीतम, प्रिया त्या चाळीतून जात असतात, त्यावेळी चाळीतल्या बायका मात्र पारूला भेटायला येत असतात. पारूचे आभार मानू लागता, म्हणू लागता की पारू, तुझ्यामुळे ना आमचा गेलेला आत्मविश्वास परत आला आहे. आता त्यावेळी पारू म्हणू लागते, आता गेलेला आत्मविश्वास परत आला आहे ना, त्याला गमवू नका, असंच काम चालू ठेवा आणि खूप मोठं काम करा बरं का. त्यावेळी त्या सगळ्या हो म्हणता. त्यानंतर पारू, प्रीतम, प्रिया आणि आदित्य मात्र घरी येत असतात. आदित्य आणि पारू गाडीच्या खाली उतरल्याच्या नंतर मात्र त्यांच्यासाठी फुलाची छान अशी सजावट करून ठेवलेली असते. त्यानंतर गाडीच्या खाली उतरल्यावर त्यांच्या अंगावर मात्र फुलाचा वर्षाव करता. आदित्य आणि पारू खाली उतरल्यावर त्यांनाही खूप आनंद होतो. सावित्री तिथे असते. सावित्री तर डायरेक्टली पारूला मिठीच मारते. पारूलाही खूप छान वाटत असतं. आदित्य आणि पारू इकडं आल्याच्या नंतर अहिल्या मात्र आता दरवाजातच उभा राहते. तिनं उंबरठ्यावर मापही भरून ठेवलेलं असतं. आता आदित्य आणि पारूला अहिल्याला बघून खूप आनंद होतो, पण अहिल्या मात्र त्यांच्या दोघांकडे रागानेच बघू लागते. त्यानंतर श्रीकांत, दिशा, दामिनी सगळेजण तिथे येत असतात. श्रीकांत तर खूप खुश असतो. आता त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो, खरं तर ना मला ना तुम्हाला दुखवायचं नव्हतं, कारण की मला हॉस्पिटलमधून तुम्हाला डायरेक्ट घरी आणायचं नव्हतं, म्हणून मी प्रियाला तसं सांगितलं आणि तुम्हाला घरी पाठवलं आणि त्याच्यानंतर मानासन्मानाने तुला इथं घेऊन आलो आहे. आता त्यावेळी लगेचच अहिल्याला श्रीकांत म्हणू लागतो, बघ न गं, माझा मुलगा, माझी सून घरी आला आहे, त्यांचं स्वागत कर, तिचं औक्षण कर. पण त्यावेळी आता अहिल्याचा नाईलाज असतो. अहिल्या मात्र पारूला स्पष्टपणे सांगत असते की मी तुला माफ वगैरे काहीच करणार नाही, हा ना माझा फक्त एक नाईलाज आहे, कारण की मी श्रीकांतला वचन दिलं आहे, उगाच काही पण गैरसमज करून घेऊ नको. अहिल्या मात्र स्पष्टपणे पारूला सांगून ठेवत असते. आता त्यावेळी आदित्य आणि पारूला मात्र खूप वेगळं वाटत असतं.
त्यानंतर श्रीकांत मात्र अहिल्याला म्हणू लागतो, का गं अहिल्या असं काय बोलते, आता ते आलेत ना घरात, आता त्यांना घरात तर येऊ दे. त्यावेळी अहिल्या शांतच बसते. त्यानंतर मग श्रीकांत म्हणू लागतो, की आदित्य पारू आता माप ओलांडून तुम्ही घरामध्ये या. त्यानंतर आदित्य आणि पारू फायनली परत त्यांच्या घरामध्ये परत आलेले असतात. तर अहिल्या त्यांच्याकडे खूप रागाने बघू लागते, तर इतर लोक मात्र खूप अस्वस्थ होत असतात. त्यानंतर अहिल्या मात्र घराच्या चाव्यांचा गुच्छ घेऊन येते आणि पारूच्या हातावर ठेवून देते. मग त्यानंतर अहिल्या असं म्हणू लागते, की हेच हवं होतं ना तुला, याच्यासाठीच माझ्या मुलासोबत लग्न केलं आणि त्याला फसवलं आहे ना. आता हे घे सगळ्या घरांच्या चाव्या वगैरे तुझ्याकडे देते, तुला काय करायचं ना ते तू आता कर. पण त्यावेळी पारू म्हणू लागते, की दिव्याई तुम्ही हे काय बोलताय. त्यानंतर पारू मात्र त्या चाव्या परत एकदा अहिल्याच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणू लागते, की दिव्याई मला या गोष्टीचा ना कधीच मोह नव्हता. मला तर फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि मी तुमच्यावर पावलावर पाऊल ठेवून एक नवीन पारू टिफिन सर्व्हिस म्हणून मी एक काम चालू केलं आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. त्यानंतर मग पारू मात्र अहिल्याचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागते, तर अहिल्या मात्र तिच्याकडे पाठ फिरवते. त्यानंतर आदित्य आणि पारूला खूप वाईट वाटतं, पण श्रीकांत मात्र त्यांची समजूत काढतो. मग त्यानंतर अहिल्या मात्र परत एकदा पारूला म्हणू लागते, खरं तर ना तू खरंच खूप मोठा गैरसमज करून घेऊच नको. मी फक्त हे श्रीकांतला मी वचन दिलं आहे ना, त्यामुळेच मी सगळं काही करत आहे. त्याच्यामुळे ना शक्यतो तू माझं कोणतंच काम करायचं नाही. वाटलं असं तू माझ्यासमोरही येऊ नको. मला तुझा चेहरा बघायची ही इच्छाच नाही आहे. आता त्यानंतर अहिल्या तसं बोलल्यानंतर अहिल्या निघून जाते. पारूला तरीही खूप वाईट वाटतं. त्यानंतर पारू श्रीकांतचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्याकडे जाते, तर श्रीकांत मात्र पारूला भरभरून आशीर्वाद देत असतो आणि म्हणूही लागतो, की पारू तू कशी आता तुझा अभ्यास करून परीक्षा पास झाली आहे ना, तशी तू आता नात्याची पण परीक्षा लवकरच पास होशील. त्यानंतर श्रीकांत असंही म्हणतो, खरं तर ना आईलाचं मन जिंकणं काही एवढं काही अवघड नाही. तुला तर तिचा स्वभाव चांगलाच माहीत आहे. त्यानंतर तुझ्यासाठी ना हे काम एकदम सोपं आहे. त्यानंतर पारूही हसून हो म्हणते. त्यानंतर पारू मात्र श्रीकांतला बाबा म्हणून हाक मारते. तेव्हा तर श्रीकांतला खूपच आनंद होतो. दुसरीकडे ती दिशा मात्र तिच्या रूममध्ये येते आणि सगळ्या वस्तू जिकडे तिकडे फेकू लागते, कारण की ती पारू परत घरात आल्यामुळे तिला तर खूपच राग आलेला असतो. दिशा म्हणू लागते, हा मथारडा मरायला टेकला आहे, तरी आता त्याला घरात त्याच्या स्वतःच्या काळजीकडे लक्ष द्यायचं सोडून तो मात्र त्या मोलकरणीकडे लक्ष देतोय. मला कळत नाही ही मात्र या घरामध्ये परत कशासाठी आली असेल. गेम तर दुसराच चालू होता, पण हा माझ्यावरच उलटला आहे. मला तर ना तिचं तोंडही बघावं वाटत नाही. आता दिशाचं मात्र हे सगळं बोलणं दामिनी येत असते आणि दामिनी पण ऐकत असते. आता त्यावेळी दिशा म्हणू लागते, की आता त्या मोलकरणीला ना मोलकरीण मोलकरीण म्हणून सगळेजणांनी कसं डोक्यावर घेतलं आहे ना, बघ मी तिची कशी जिरवते. आता त्यावेळी दामिनी म्हणते, खरं तर दिशा मला भीती या गोष्टीची वाटते. पहिले ती मोलकरीण म्हणून सगळं हाताखालचं काम करायची, तरीही मात्र तिचा शब्द कोणी खाली पडू देत नव्हतं. आता तर काय ती आदित्यची बायको किर्लोस्करांची मोठी सून झाली. आता तर आपलं काही खरं नाही आहे दिशा. त्यावेळी दामिनी म्हणू लागते, बापरे मी तिच्या समोरनं कोणतंच काम करणार नाही. त्यावेळी आता दिशा म्हणू लागते, की न्यू सासू मॉम तुम्हाला ना तिच्यासमोर कोणतंच काम करायची गरज नाही, कारण की तिनं अहिल्यासारखं बनायचं म्हणून तिनं ते टिफिन सर्व्हिस चालू केला आहे ना. तिच्या कामामध्ये तिला ना आपण इतकं अडकूया, की तिला घरामध्ये लक्ष द्यायला वेळच भेटला नाही पाहिजे. मग बघू ती या घरची लक्ष्मी कशी होती. तर दुसरीकडे पारू, आदित्य आणि प्रीतम प्रिया त्यांना मात्र त्यांच्या रूममध्ये घेऊन येतात. छान अशी रूम सजवलेली असते. आदित्यला तर खूप आनंद होतो. त्यावेळी आदित्य तर डायरेक्ट प्रीतमला मिठी मारतो आणि म्हणू लागतो, काय रे प्रीतम, मी घरात नसलो तरी तू माझी रूम अगदी जशा तशी ठेवली आहे, जिथल्या वस्तू तिथेच ठेवल्या आहे. त्यावेळी प्रीतम म्हणतो, अरे दादा असं काय बोलतोय, मला नक्की माहीत होतं तू एक ना एक दिवस आपल्या घरी परत येणार आहे आणि मी ना एक एक तास या रूममध्ये येऊन बसायचो, मला तुझा प्रेझेन्स जाणवायचा बरं का. परत एकदा आदित्य रडतच प्रीतमला मिठी मात्र, खरं तर त्याचे आनंद अश्रू असतात. त्यानंतर आता प्रिया म्हणू लागते, आदित्य दादा एकट्याचाच विचार करू नका बरं का आता, कारण ही रूम फक्त तुमच्या एकट्यांचीच नाही, ही रूम आता आमच्या पारूची पण आहे. त्यावेळी आदित्य हसू लागतो. आता त्यानंतर प्रीतम आणि प्रिया मात्र तिथनं निघून जातात. तर आदित्य आणि पारू फक्त प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात. त्यांचा आनंदच वेगळा राहतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.